जय श्रीराम। मी संतोष सूर्यवंशी आपल्या कृष्णा थडीचा सवंगडी या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्राचे वैभव आणि वारकरी संप्रदायाचे युवा वारकरी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष हरिभक्तीपरायण गुरुवर्य बंडा तात्या कराडकर यांची जी संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनांची शृंखला चालू आहे त्या शृंखलेतील 14वे कीर्तन पुष्प आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि अजूनही ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि अन्य लोकांनाही तो शेअर करा। विद्येची सर्व दारं
लक्षात ठेवा. विद्येची द्वार ब्राह्मणाने बसली. आत्ताच्या काळामध्ये शिक्षणाची सगळी दारं उघडण्याने आणून 2 कोटी रुपये ऍडमिशन मेडिकलची आमच्या कराडचा सांगितला कृष्णा हॉस्पिटलचा 2 कोटी रुपये. वडील काय म्हणला, बाळा आपली जमीन आहे 5 एकर आणि वाया भागामध्ये 1 एकराचा जर झाला 5 एकराची झालं 50 लाख. आपलं जुनं घर आहे ते घर मोडलं आणि विकलं समजा तर त्या घराचं 2 लाख येतील. किती झालं? 9 लाख. म्हणला तुझ्या आईच्या अंगावर त्या घायचं त्या मध्ये 5 पळे जायचं. 5 पळे किती झालं? 3.5 लाख. बरोबर बघा, आम्ही सोनं घेत नाही पण आम्हाला झालं 3.5 लाख. एकंदर झालं 55 लाख 50,000. डोनेशन दिसत आहे 2 कोटी. माता करा आपला घासतो आपला घास नाही. काय कर मी तुला सांगितलं तुला काय माहिती आहे ना म्हणला डॉक्टर. एक काम कर तू कंडक्टर हो. तुम्हाला जे व्हायचंय ना ते होण्यासाठी व्यवहारात कुणाकडे जाऊ नका. थेट परमात्म्याचे परमात्म्याला विनंती करा. मला काय साहेब माझी इच्छा म्हणजे काय इच्छा आहे मला मुख्यमंत्री व्हायचं. शिंदे साहेब बावड्या माझं 2 महिने आहेत. तुम्ही पाय वडणारा जाऊ नये कसं तरी. म्हणून आमची पहिली प्रस्ताव आहे जीवानं जीवाकडं मागू नये. जीवानं कुणाकडे मागावं? जीवाला देवाकडे मागावं. मागणे
बहिणीने कुणाला मागावं, बायकोने कुणाला मागावं, नको नवऱ्याला, मुलाला कुणाला मागावं, बापाला, आणि बापाला कुणाला मागावं, आणि माझ्या कशाला दुसऱ्याला मागावं, देवाला. एक मुद्दा आहे का, देवाला मागा. एक मुद्दा अंतिम महाराज. पहिला मुद्दा देवाला मागा, दुसरा मुद्दा देवाला मागा. देवाला म्हणजे काय, देवाकडे. आणि देवाला म्हणजे काय, देवाला मागा. म्हणजे देवाकडे जाऊन सांगतो तिकडे मागू, ऐसे मदत करो. एक फकीर एका बादशाहाकडे गेला खायला. बादशाह गेला पण नमाज. फकीर बोला हुजूर कहाँ है, बोले नमाज को गए, हम भी जाएंगे. फकीर भी गेला नमाज. बादशाह नमाज पढ़ून देवाला दुआ मागत होता. अल्लाहला तो सांगत होता, माझं राज्य वाढू दे, माझ्या राज्यामध्ये दुष्काळ पडू नये, माझी सत्ता माझ्या शासनाची, मला भरपूर आयुष्य मिळावं. तुमचं आहे का, चांगलं आहे का. फकीराला हे ऐकलं. फकीर काय म्हणाले का, अरे भाई मैं यहाँ आया था मांगने के लिए, मगर यहाँ देखा ये भी फकीर है. अरे हा मागतोय ना. लक्षात ठेवा, राजा हो नाहीतर जो मागतो फकीर. फकीराची व्याख्या आहे बरं का, आनंदराव. फकीराची व्याख्या, फकीर कोण, त्याला फिकीर नाही तो फकीर. क्या गई चिंता मिटी, के जो बेपरवाह. पुढचं वाक्य आहे का, नंतर लक्षात राहणार नाही. आता जवळ लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला खरं सांगतो, आम्ही शहाणे नाही, तुम्ही पावले नाही. तुम्ही शहाणे झाले ना, आमचा धर्म बंद. काय सांगतो, चांगलं आहे. तुम्ही लक्षात ठेवत नाही म्हणून आमचं जमलंय. तुमच्या लक्षात राहिलं की आमचं जमणार नाही, हेच सांगितलं. ऐका, क्या गई चिंता मिटी, पृथ्वी से जो बेपरवाह. पुढचं वाक्य लक्षात ठेवा, जिनको कछूल चाहिए वो शाह के शाह. एक तर मागू नका, आणि मागायचं असलं तर देवालाच मागा, आणि देवाला मागायचं असलं तर देवालाच मागा. बाकी कशाला मागता. तुम्ही नरेंद्र मोदीकडे गेला तर त्याला काय मागायचं, मला गावचा सरपंच
समूळ वासना दूर सांगितले गड्या एका बाईच्या घराला एक बाई लई वाईट आहे तिचं नाव बाई वासना वासना बायको शेजारी दगडा लाव्याची दाळून तिच्या पायी थोर नागवण धरवलं म्हणून वासनेपासून सावध राहा. आजच्या कीर्तनामध्ये वासनेनं पुन्हा पुन्हा वाटोळ केलेले सांगतो. पुन्हा पुन्हा वाटोळ केले आणि पुन्हा पुन्हा केले काय विचारताय पुन्हा चांगलं केले सांगा की वासनेनं पुन्हा चांगलं केलं कोणाचं चांगलं केलं एक गोष्ट आलाय का सेवासाठी कोणाला वासना काय करते वासना भयंकर आहे. लांब सांगतो लांब महाभारतात वासना आहे का अजय सांगतो पण सांगतो विश्वपर्वा नावाचा दैत्यांचा राजा आहे आणि त्याला शैलीच्या नावाची मुलगी आणि त्या हे वाचते का नाही त्यानंतर वासनेच्या लालसेपोटी अखंड आयुष्य खर्ची करणाऱ्या ययाती राजाची गोष्ट या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी त्यांच्या शैलीतून मांडली. महाराजांची वैगावमधली पहिली वैदिक कीर्तन सेवा ही वैगावकर आणि कृष्णामाई पंचक्रोशीतील भाविकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरली. कीर्तन सेवेनंतर हरिभक्तिपरायण गुरुवर्य नारायण गुरुजी वाडकर यांच्या हस्ते महाराजांचा यथायोग्य असा सन्मान करण्यात आला आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.